पहिल्या प्रथम मी दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काय करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्यासोबत आहे. मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे. मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखीन बोलेनच, पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा. नमस्कार आणि सगळ्यांचे आभार मानतो. मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे जे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांनाच भेटायला आलो होतो. काल आमची भेटीची वेळ ठरली. या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, आंबेडकर साहेब आणि हे सगळी मंडळी हजर होती. या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलं आहे त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितला. त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे हे आता सर्वदूर लोकांच्यापर्यंत गेलेलं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला किंवा आमच्याशी अगोदर बोला आणि या प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल बोलून नंतर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणत आहे ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील अशा प्रकारचं शब्द उद्धवजींनी दिलाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.